नागपुर में भाजपा की पूर्व महापौर अर्चना डेहनकर के पति विनायक डेहनकर 3 जनवरी 2026 से अपना चुनाव प्रचार शुरू करेंगे। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले द्वारा मना करने के बावजूद डेहनकर ने निर्दलीय उम्मीदवार के रूप में चुनावी मैदान में बने रहने का फैसला कायम रखा। प्रचार के दौरान वे मतदाताओं के घर घर जाकर मुलाकात करेंगे। इस दौरान डेहनकर ने मतदाता सूची की जाँच शुरू की है। वहीं पति की बगावत के चलते पूर्व महापौर अर्चना डेहनकर ने प्रचार से दूरी बनाते हुए मायके जाने का निर्णय लिया। इसी पृष्ठभूमि पर अपना स्पष्टीकरण पेश करते हुए डेहनकर ने मीडिया से बातचीत में कहा कि मतदान प्रक्रिया पूरी होने के बाद वे अपनी पत्नी को वापस घर लाएंगे। मगर जनता द्वारा अब यह सवाल उठाया जा रहा है कि क्या डेहनकर दंपति की चुनावी जंग घरेलू जंग में परिवर्तित होगी या चुनाव के बाद दंपति का आपसी रिश्ता जस का तस बना रहेगा। काल उमेदवारी अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि माझ्या उमेदवारी मागे घ्यावा याकरता माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, प्रवीणजी गटके आणि माननीय नितीनजी गडकरी यांनी मला विनंती केली आणि मी त्यांच्या विनंतीला मान देऊ शकले नाही, हे मला मनापासून दुःख आहे। परंतु माननीय नितीनजी गडकरी आणि भारतीय जनता पक्षाचं माझ्या परिवारावर आणि माझ्यावर खूप काही उपकार आहे आणि ते उपकार मी कधी विसरणार नाही। परंतु पक्षाने यावेळेला जे उमेदवारी वाटप केली त्याच्याबद्दल मला खूप रोष आहे आणि मला मी 85 पासून जे काम करते प्रत्येक निवडणुकीमध्ये माझी प्रमुख भूमिका असलेली आहे आणि 2009, 2014, 2019, 2024 ह्या चारही लोकसभेमध्ये माझी प्रमुख भूमिका होती। मी माननीय नितीनजीच्या म्हणजे निवडणुकीमध्ये कार्यालय प्रमुख म्हणून चांगली भूमिका निभावली, चांगलं काम केलेलं आहे। प्रत्येक विधानसभेमध्ये चांगलं काम केले आहे। प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी निवडणूक प्रमुख म्हणूनच काम केलेलं आहे आणि मला निवडणुकीचा चांगला अनुभव आहे आणि त्या आधारावरती मी माझी चिन्ह भेटल्यानंतर माझा प्रचार पुन्हा जोमाने सुरू होईल। त्याकरता तत्पूर्वी आज सकाळी 7:30ला निघालो आहे। सगळ्या वरिष्ठांचे आशीर्वाद घेऊन मंदिरात जाऊन वरिष्ठांचा आशीर्वाद घेऊन भेटीगाठी घेऊन आता मी नाश्ता करायला घरी आलो आहे आणि ते थोडंफार काम होतं। रात्री 1:30-2 वाजेपर्यंत माझं कार्य सुरू होतं। आता जे यादीचं जे बायफर्केशन झालं आहे ते कार्यकर्त्यांना वाटपाचं काम करायचं आहे, तेच मी आता करत होतो आणि हे झाल्यानंतर चिन्ह आल्यानंतर माझे पॉम्पलेट्स वगैरे सगळं तयार होईल, हँडबिल्स वगैरे तयार होईल आणि मग मी प्रचाराला डोर टू डोर सुरुवात करेन।